तर नमस्कार मित्रांनो, आता आपण केरळ ट्रिप केली आणि बरेचसे प्रश्न आले. तर एका प्रत्येक प्रश्नाचं आपण सविस्तरमध्ये उत्तर देणार आहे आणि म्हणजे तुमच्या मनातले जे काही डाऊट असतील ते क्लिअर होतील आणि तुम्ही भविष्यात जर का जी काही केरळ ट्रिप करताल ती तुमच्या अधिक सुखकर होईल. तर आता सगळ्यात आधी मी सांगतो, मी वकील नाहीये. गाडीवर जो काही वकिलाचा लोगो होता त्यामुळे बरेच जण म्हणले की वकिलाची गाडी आहे त्यामुळे पोलिसांनी सोडलं. मी वकील नाही, माझी मिसेस वकील आहे. मी फिल्म मेकर आहे आणि आता आपण अभिनय बेर्डे वगैरे त्यांच्यावर वेब सिरीज केलेली आहे, ब्लूमिंग लव्ह सागा नावाची. लवकरच ती वेब सिरीज येईल, मी लवकरच सांगतोच तुम्हाला. तर एक प्रश्न होता की केरळच का केलं, म्हणजे दुसरं कुठलं ठिकाण का नाही केलं. तर ऍक्च्युली केरळ हे प्राथमिकता नव्हतीच. प्राथमिकता होती ती मनाली. मनालीला जायचं कारण ते बर्फाळ प्रदेश आहे, उन्हाळा चालू आहे, आपल्या इथं मे महिना चालू होता. आता मनालीचं जसं रिसर्च सुरू केलं तसं तसं कळलं की मे महिन्यामध्ये तिथला बर्फ खराब होतो, पाणी होतं आणि रोहतांग पासचं जे काही गेट आहे, म्हणजे आपल्याला मनालीमध्ये बर्फ नाही भेटला तर पुढे जायला लागतं, रोहतांग पास क्रॉस करायला लागतो. आणि त्या रोहतांग पासचं गेट उघडल नाही उघडल रस्ता वगैरे, ते काय नक्की कुठं बघायचं काय बघायचं काहीच कळत नव्हतं. हा एक विषय झाला. दुसरा विषय म्हणजे आता मनालीला जायचं कसं. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2-3 विषय असतात की विमानाने जायचं, रेल्वेने जायचं आणि आपली गाडी घेऊन जायचं. सगळ्यात प्राथमिक आपण काय विचार करतो, रेल्वेने जायचं. रेल्वेला मी ऑलरेडी जाऊन आलो होतो उटीला. 30 तास ट्रेनमध्ये बसलो होतो आणि माझी हाऊस पिटली होती रेल्वेची. त्यामुळे मी आता ठरवलं होतं की इथून पुढची कुठली ट्रिप रेल्वेने नाही करायची. म्हणजे वाईट काही नाही रेल्वेमध्ये, पण 30 तास एका सीटवर बसून राहणं अवघड होतं. मला तर शक्य नाही. त्यामुळे रेल्वेचा विषय तिथंच कट झाला. मग पुढे विषय आला की विमानाचा. आता ऍक्च्युली ट्रिप ठरवताना आम्ही तिघांचीच ट्रिप ठरवली होती, मी, मिसेस आणि माझी मुलगी. तर तिघांचाच जर का बजेटचा विचार केला आणि विमानाने जायचं तर जायला 8,000 रुपये तिकीट, यायला 8,000 रुपये तिकीट. तिघांचे जायचे 24,000, यायचे 24,000, 48,000 झाले. आता तिथं गेल्यावर मग तिथं परत आपल्याला गाडी रेंटने करावी लागेल, त्याचे 15-20,000 रुपये. 48 समजा 20,000, 58-68,000 रुपये झाले. आणि मग पुढं मग तिथं राहणं वगैरे लाख रुपये खर्च झाला. आता ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो, केरळ ट्रिप खूप कमी बजेटमध्ये झाली आणि आम्ही हे 3च जणांचा हिशोब काढला होता. फक्त 3 जणांसाठी मनाली ट्रिपला लाख रुपये लागत होते. तर हे सगळं गणित माझ्या डोक्यात बसत नव्हतं आणि मग ठीक आहे, विमानाने नाही, मग आपली गाडी घेऊन जायची. पण मनालीमध्ये बर्फ खूप असतो, म्हणजे इथून आपण सांगू शकत नाही तिथं कधी किती बर्फ कुठं पडेल. आणि बर्फाळ प्रदेश असल्यामुळे तिथले रस्ते खूप स्लिपरी होतात, गाड्या घसरतात, मग ऍक्सिडेंट वगैरे डॅमेज होण्याचे चान्सेस खूप असतात. आणि एकतर घाट वगैरे ह्या खूप गोष्टी आहेत तिकडं. आणि नॉर्थमध्ये जरा मला वाटत होतं की बाबा हे सगळं क्रॉस करून जायचे नॉर्थ एरिया, की नॉर्थ नक्की सेफ आहे नाही. तर हा सगळा बराच आम्ही विचार केला. नंतर मग लद्दाखचा पण विचार केला, पण लद्दाखची ठरवलं की आपण नंतर ट्रिप करायची. नंतर इथं नॉर्थ साईडला पण विचार केला, मेघालय वगैरे, सिक्कीम. पण ते तर 2600 किलोमीटर लांब आहे. 2,600 म्हणजे जायला 2,600, यायला 2,600, म्हणजे अख्खी ट्रिप 6,000 किलोमीटर होणार. ते पण परत कॅन्सल केलं. मग शेवटी राहिलं साऊथ इंडिया. साऊथ इंडियामध्ये मग ठीक आहे म्हणलं, आता मग केरळच ट्रिप करायची. मग जसं रिसर्च करत गेलो तसं आम्हाला कळत गेलं की हे केरळ सेफ आहे, आपण इथून जाऊ शकतो. आणि मग परत तोच विषय, रेल्वेने जायचं तर 30 तास, विमानाने जायचं तर आता काय आपण मिडलमध्ये, भारताच्या मिडलमध्ये. वरती जरी जायचं म्हणलं तरी खूप लांब आहे, साऊथला जायचं म्हणलं तरी खूप लांब आहे. त्यामुळं परत विषय येतो की बाबा विमानाने गेलं तर परत तिकडे पण 8,000 तिकीट, रेल्वेने गेलं तिथं पण 30 तास लागणार जायला. मग गाडीने जायचं ठरवलं आणि ऑलरेडी आमच्याकडे इर्टिगा गाडी होती. मग म्हणलं तिघच कशाला जायचं, मग घरच्यांना विचारलं, घरचे पण तयार झाले. मग आम्ही असे 8 जण निघालो. तर हा अशा पद्धतीने आमचा डिसिजन झाला की आपल्याला केरळला जायचं. आणि केरळला पण का, म्हणजे एकतर समुद्र किनाऱ्यामुळं आम्हाला सांगत होते की बाबा तिथं केरळ समुद्र किनारा आहे, दमट वातावरण. म्हणजे ऑलरेडी तुम्ही जर का केरळ बघितलं तर ती लोक लुंगी वगैरे घालतात. हे का घालतात लुंगी वगैरे, कारण तो दमट प्रदेश आहे, तिथला हवामान वगैरे तसं आहे. तिथली तरुण मुलं पण बॅगी जीन्स घालतात, म्हणजे तो ऑलरेडी दमट प्रदेश आहे आणि उन्हाळ्यामध्ये पण जाणं तिचं योग्य नाहीये. पण आता म्हणलं कुठंतरी जायचंच आहे आणि मनाली तर कॅन्सल केलेलं आहे. मग आणि केरळमध्ये मुन्नार वगैरे अशी खूप थंड हवेची ठिकाण आहेत. मग त्यामुळं आम्ही हे केरळ फायनल केलं. तर अशा पद्धतीने आम्ही 8 जण गेलो इर्टिगामध्ये. आता तुम्हीच विचार करा, जर का आम्ही विमानाने 8 जण गेलो असतो, 8 64, जायचे 64,000 रुपये, यायचे 64,000 रुपये, म्हणजे 1,30,000 नुसते जाऊन यायचे झाले असते. प्लस तिथं फिरायचं. आता आम्ही जेवढी ठिकाणं फिरलो तेवढी ठिकाणं पण फिरून झाली नसती.
आणि मग तिथल्या तिथंच कुठेतरी फक्त म्हणजे मुन्नारला गेलं तर फक्त मुन्नार किंवा त्याच्या आजूबाजूची ठिकाणं. तर जायचे यायचे 1,30,000, तिथं फिरायचे 20-25,000 रुपये, राहणं वगैरे 2-2.25 लाखावर ही सगळी ट्रिप गेली असती. मग हा सगळा विचार करून मग ही सगळी ट्रिप आमची खूप म्हणजे खूप कमी बजेटमध्ये झालेली आहे. तर विषय हा येतो की गाडी घेऊन का गेलो? तर ॲक्च्युअली मी ड्रायव्हिंग करण्यासाठी मी एकटाच होतो. माझ्या मिसेसला थोडीशी ड्रायव्हिंग येत होती. म्हणजे मोकळ्या रोडवर वगैरे ती चालू शकते. तर जेव्हा मला असं झोप लागल्यासारखं वाटायचं, तेव्हा मी एक अर्धा तास वगैरे 15 मिनिटं मी तिला गाडी द्यायचो आणि मी आपलं थोडा वेळ रिलॅक्स पडून राहायचो. तर तेवढा पण पॉवर नॅप खूप होतो रिफ्रेश होण्यासाठी. आणि आम्ही जे ऐकलं होतं केरळ सुरक्षित आहे, तर खरंच खूप सुरक्षित आहे केरळ. म्हणजे लिटरली माझी मिसेस जेव्हा गाडी चालवत होती, आता तेव्हा तर मी झोपलो होतो, पण नंतर मी जेव्हा उठलो तेव्हा त्या लोकांनी सांगितलं, माझी मिसेस गाडी चालवत होती आणि तिला नवीन असल्यामुळे ती एकदम हळूहळू 20-30च्या स्पीडने गाडी चालवत होती. मागे 3 ते 4 जण फोर व्हीलर आले होते. जवळपास ते 5 किलोमीटर पर्यंत त्यांनी हॉर्न वाजवला नाही, काही नाही, काही नाही. आपली गाडी हळूहळू चालत होती, तर त्यांनी पण हळूहळू गाडी चालवली. जेव्हा आम्ही टर्न घेतला तेव्हा ती लोकं निघून गेली. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा नॉर्थमध्ये म्हणा, हॉर्न वाजवू बेजार केलं असतं, शिव्या घालू बेजार केलं असतं. म्हणजे ती लोकं एवढी सुशिक्षित आहेत, समजून घेणारी आहेत, केअर करणारी आहेत. तर खूप सेफ ट्रिप झाली. आणि एक भीती असते मनामध्ये की फोर व्हीलर घेऊन जायचं, काय गाडी पडली काय कुठे टोकली विकली, विषय असतात. तर भीती तर असतेच, पण ह्या भीतीच्या पुढं पण जावंच लागतं आपल्याला. किती दिवस घरामध्ये बसून राहणार? ट्राय केलंच पाहिजे. मी Facebookवर ऑलरेडी 2-3 स्टोरी वाचलेल्या आहेत. म्हणजे ह्या इथल्या नव्हत्या, दुसरीकडच्या होत्या, की ते गाडी घेऊन गेले, ती गाडी गरम झाली, पाणी ओव्हरफ्लो झालं वगैरे वगैरे. मग गाडी ढकलत नेली, रात्र होती, हे ते. ह्या घटना घडतातच. तर सांगायचा उद्देश असा की घाबरून घरात बसणं योग्य नाहीये. आणि ट्रॅव्हल हा असा विषय की जेव्हा आपण बाहेर पडतो, फिरतो, बऱ्याचशा गोष्टी आपण फेस करून येतो, तेव्हा आपल्यामध्ये चेंज होतो. आपल्या विचार करण्यात चेंज होतो, आपल्या डेअरिंगमध्ये चेंज होतो, डिसिजन मेकिंगमध्ये चेंज होतो. हा खूप चेंज होतो. जर का तुमचा कॉन्फिडन्स कमी असेल, तुम्हाला बऱ्याच गोष्टींची भीती वाटत असेल, तर तुम्ही एकदा कुठली तरी ट्रिप करून या. बऱ्यापैकी तुम्हाला तो चेंज स्वतःमध्ये झालेला दिसेल. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल खूप वाढतं. तर ह्या गोष्टी आहेत. तर हेच जे प्रश्न होते की तुम्ही गाडीनेच का गेले? तर हे विमानाचं तिकीट महाग, रेल्वे खराब वगैरे आणि गाडीने गेल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहता आल्या. तर माझं पण म्हणणं आहे की तुम्ही स्वतःची फोर व्हीलर असेल तर अवश्य जा. तुमच्याकडे जरी फोर व्हीलर नसेल, तुमच्या मित्राकडे असू शकते. 2 फॅमिली मिळून तुम्ही जाऊ शकता. उलटं ते अजून बजेट कमी होईल 2 फॅमिली मिळून गेलं तर. तर अवश्य ट्रिप करा. केरळच अशी नाही, पण फिरा. फिरल्याने बराचसा आपल्यामध्ये फरक पडतो. डायव्हर्सिटी कळतील, लोक कळतात, लोकांचे स्वभाव कळतात. डिसिजन मेकिंग स्किल्स खूप इम्प्रूव्ह होतं आणि डेअरिंग निर्माण होती. तर अजून पण पुढे काही प्रश्न आहेत, ते पण आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.